मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील रितेश देशमुख करत असलेल्या चित्रपटाची पुढची अपडेट काय आहे, याचं चित्रीकरण कुठपर्यंत आलंय, यामध्ये कोण कोण ऍक्टर्स आहेत, मुघल किंवा औरंगजेबचा रोल कोणी केला आहे, या सर्व गोष्टींबद्दल जे काही सिक्रेट आपल्या हाती आले आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर मित्रांनो, रितेश देशमुख यांनी या चित्रपटाचं चित्रीकरण मागील 8 महिन्यापूर्वी सुरू केलं आहे। या चित्रपटामध्ये मराठी अभिनेता अशोक समर्थ यांचा सुद्धा एक महत्त्वाचा रोल असणार आहे। त्यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या रोल बद्दल डिटेलमध्ये माहिती सांगितली। ते या चित्रपटामध्ये कान्होजी जेधे हे पात्र साकारत आहेत। सोबतच या चित्रपटामध्ये मुघलांच्या भूमिकेत अगदी तगडे ऍक्टर्स असावेत म्हणून बॉलिवूडचे मोठमोठे ऍक्टर घेण्यात आले आहेत। त्यामध्ये संजय दत्त, फरदीन खान आणि अभिषेक बच्चन यांना मुघलांचे प्रमुख रोल देण्यात आले आहेत। आता यामध्ये औरंगजेबचा रोल कोणाला दिला आहे याबद्दल अजून मेकर्सने काही रिव्हील केलं नसलं तरी सुद्धा हा रोल संजय दत्तला दिला असण्याची शक्यता जास्त आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी म्हणजे सईबाई यांची भूमिका कोणत्या ऍक्ट्रेसने केली आहे त्याचा सुद्धा एक फोटो व्हायरल झाला आहे। मात्र ही ऍक्ट्रेस कोण आहे ती ओळखून तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा। बाकी मित्रांनो, संतोष शिवमने या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहितच असेल। या चित्रपटाचं शूटिंग आता लवकरच पूर्ण होणार आहे आणि याच वर्षी म्हणजे 2025 मध्येच या चित्रपटाला रिलीज करण्याचा मेकर्सचा प्लॅन आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा।